नमस्कार, मी दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. हिंगोली लोकसभेसाठी भाजपकडून डॉक्टर श्रीकांत पाटील हे देखील इच्छुक आहेत आणि माझ्यासोबत स्वतः श्रीकांत पाटील आहेत. सर, युवा क्रांती न्यूजमध्ये आपलं स्वागत. लोकसभा लढवता इच्छुक आहात. पहिल्यांदा जागेचा तिढा आज सुटला नाही अजून. कधीपर्यंत हा जागेचा तिढा सुटेल आणि भाजपला जागा मिळेल? वरिष्ठ पातळीवर याच्या हालचाली सुरू आहेत. मागील तुम्ही पाहत असाल 3-4 दिवस झाले सलग केंद्राच्या आणि राज्याच्या बैठकी सुरू आहेत आणि या बैठकांच्या माध्यमातून आता सर्व चर्चा अशीच आहे की ही जागा लोकसभेला भाजपासाठी सुटेल किंवा मग आता शिंदे गटाचा अधिकार आहे, कारण आता सिटिंग खासदार हेमंत पाटील साहेब आहेत, त्यांचा अधिकार आहे. पण भाजप हा इलेक्टिव्ह मेरिटवर चालतो. तुम्ही संपूर्ण देशाची रचना पाहायला गेलात, माझ्यावरही 3 राज्याच्या आता जबाबदाऱ्या होत्या. तेलंगणा असेल किंवा मध्य प्रदेशमध्ये तर मी होतोच. तर ह्या गोष्टी पाहताना भाजप हा इलेक्टिव्ह पॅरामीटर्सवर चालतो आणि इलेक्टिव्ह मेरिट ज्याचा उत्तम असेल, ज्याचा चांगला असेल त्याला प्राधान्य देतात आणि सीट शेअरिंग्स किंवा सीट रिसेफिलिंग ह्या दोन्ही गोष्टी त्याच्या माध्यमातून होतात. मला असं वाटतं की येणाऱ्या 3-4 दिवसात चित्र स्पष्ट होईल. भाजपाकडून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहात. हिंगोली लोकसभेतल्या जनतेला पार्श्वभूमी माहिती नाही आहे. तुमची पार्श्वभूमी काय? पार्श्वभूमी नाही माहिती आहे. मी मागील 1 वर्षापासून प्रवास करतोय. हिंगोली जिल्ह्यातला जर तुम्ही विषय घ्यायला गेलात, लोकसभेसाठी मी इच्छुक म्हणण्यापेक्षा मला सांगितलं गेल्यामुळं मी आलो. मी मध्य प्रदेशमध्ये एका मोठ्या पदावर होतो आणि जी संस्था मध्य प्रदेशपुरती होती ती मी 11 देशात घेऊन गेलो. आत्मनिर्भर भारतचा कंप्लीट कॉन्सेप्ट मी लिहिला आणि आदरणीय पंतप्रधानांचं वेळोवेळी मार्गदर्शन राहिलं आहे. पण हिंगोलीमध्ये पॉलिटिकल व्हॅक्यूम आहे असं सांगण्यात आलं, त्याच्यामुळे मी मध्य प्रदेशमधून मागच्या 1 वर्षापासून प्रयत्न करतो. पार्श्वभूमी माहीत असण्याचं कारण माझं गाव बाळापूर शेवाळ आहे. इथला मी भूमिपुत्र आहे आणि लोकांमध्ये मागच्या 1 वर्ष झालं फिरताना लोकसभा राजकारण हे विषय खूप वेगळे आहेत. सामान्य माणसाच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्यांना एक माणूस हक्काचा पाहिजे. म्हणजे आपण जर पाहायला गेलो तर नांदेडमध्ये अशोकराव चव्हाण साहेब आहेत, बारामतीमध्ये शरद पवार साहेब आहेत, नागपूरमध्ये गडकरी साहेब आहेत, देवेंद्रजी आहेत, नगरमध्ये राधाकृष्ण पाटील साहेबांचं, विखे पाटलांचं तिथे मोठं प्रस्थ आहे. पण दुर्दैवाने हिंगोलीला एक परमनंट लिडरशिप नाही मिळाली आणि जिल्ह्याचा माणूस असावा, परमनंट लीडर असावा, ज्याच्या रात्री कधी अर्ध्या रात्री कुठल्याही पक्षाच्या माणसाने त्याचा दरवाजा वाजून त्याचं काम सांगावं. आणि आपल्या हिंगोलीची तुम्ही जर परिस्थिती पाहायला गेली लोकसभेची तर आपण सगळ्यात मागासलेली लोकसभा आहे. आपला जिल्हा नाउद्योग जिल्हा आहे. आपल्या इथं रोजगाराच्या काहीही संधी नाही आहेत. आपल्याकडे विद्यापीठ नाही आहे, मेडिकल कॉलेज नाही आहे, इंजिनिअरिंग कॉलेज नाही आहे, ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी नाही आहे. एकही अशी इंडस्ट्री नाही ज्याच्यात 50, 100, 200 पोरं लागतील. आपली अवस्था ही आता बिहारसारखी होत चालली आहे. लोकसभेमध्ये तुम्ही फिरता, आम्ही सुद्धा तुमचे फेसबुकच्या माध्यमातून व्हिडिओ पाहतो. काय मूलभूत समस्या लोकसभेमध्ये तुम्हाला जाणवतात? युवकांच्या, खास करून युवकांच्या मुलाखती तुम्ही घेता. मी स्वतः युवक आहे, मला त्यांच्या समस्या फार पटकन कळतात. आपण जर पाहायला गेलो, मी तोच विषय मांडत होतो की आपली अवस्था बिहारसारखी झालेली आहे. म्हणजे आपल्या भागातली जी पोरं BA झालं, BCom झालं, MA झालं, अशी पोरं शहरामध्ये जाऊन बिगारी कामगार म्हणून राहत आहेत, कुठे सिक्युरिटी गार्ड म्हणून राहत आहेत. ही सगळी चांगल्या घरातली पोरं आहेत. शिक्षणातला जो गॅप झाला, स्किल गॅप झालेला आहे, इंडस्ट्रीला काय एक्सपेक्ट आहे आणि आता आपण काय शिकतोय, हा मोठी तफावत झालेली आहे. तर मला असं वाटतं की ही पोरं, म्हणजे तुम्ही जर अक्षरशः काही खोल्यांमध्ये, मी पुण्यात असताना जायचो, संभाजीनगरला गेलो, 10 बाय 10च्या खोलीमध्ये 8-8, 9-9 पोरं जनावर कोंबल्यासारखी राहतात आणि 8-10 हजार पगारीवर काम करतात. आता ह्या पोरांची लग्न झाल्यावर त्यांचं भागत नाही, ते परत गावात येतात. मग परत व्यसन, आईवडिलांना त्रास, हे सगळं एक विषय सर्कल चालू आहे. हे भेदण्यासाठी मी आलोय. 32 देश तुम्ही फिरलाय असं कळते आम्हाला आत्ताच आल्यावर. काय अनुभव आला 32 देशात फिरताना? काय अभ्यास झाला? लोकसभेसाठी काय वेगळा विचार आहे का? 32 देश फिरून आला. आता माझं डॉक्टरेट जे आहे, PhD आहे, कौशल्य विकास रोजगारावर आहे. महाराष्ट्राचे 2 नवीन शैक्षणिक धोरण समिती असेल किंवा कौशल्य विकास समिती असेल, मी G20चा इंटरनॅशनल कन्व्हेनर होतो. हे सगळे पद भोगत असताना तुम्ही जे म्हणलात बाहेरच्या राज्यात, देशात प्रवास झाला. मध्य प्रदेशमध्ये लाखो तरुणांना रोजगार झाले, हजारो स्टार्टअप झाले. पण आपण नेहमी म्हणतो की घार उडे आकाशी, चित्त तिचे पिल्लापाशी. मलाही असं वाटायचं की बाबा गावाकडे जाताना आपल्या लहानपणी जे आपले मित्र होते, आपले जे काका होते, ओळखीचे लोक होते, त्यांची अवस्था आजही तीच आहे.
तर म्हणून असं वाटतं की या लोकांमध्ये मिसळावं, या लोकांसोबत राहावं आणि विकास हा फक्त 4 फोन घरात आणि 2 मोटरसायकल याच्या वर जाऊन त्यांच्या घरात एक सुगमता हवी, एक चांगलं अर्थकारण घरात असावं, या उद्देशाने मी फिरतोय. काय संकल्पना आहे लोकसभेत? विकासाचा अजेंडा काय? काय वेगळं करावं असं वाटतं तुम्हाला हिंगोली लोकसभेत? आत्मनिर्भर भारत मी आणि माझ्या पत्नीने तो पूर्ण ड्राफ्ट लिहिला. ती केंद्रात सिनियर ॲडवायझर आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या विषयात तिचं PhD आहे. तर आम्ही दोघांनी 15 कोटी रोजगार कसा निर्माण करता येईल असं 30 मंत्रालयाचा पंतप्रधानांनी ग्रुप ऑफ मिनिस्टर्स फॉर्म केलं होतं. 30 मंत्रालय, 30 सेक्रेटरी आणि 10 मुख्यमंत्री असा कोविडच्या दरम्यान प्रवास होता. तर 15 कोटी रोजगार आणि स्वयंरोजगार कसा निर्माण करता येईल हा त्याचा ढाचा आहे. तर आत्मनिर्भर भारत लिहिलं, त्याच्यानंतर पायलट म्हणून आत्मनिर्भर मध्य प्रदेश झालं. पण आता माझ्यासाठी माझी गाव, माझी जन्मभूमी आणि आदरणीय बावनकुळे साहेब 2 जूनला आले होते. त्यांनी स्पष्ट सांगितले की तुमच्यावर कर्ज आहे आणि ते कर्ज फेडायचं आहे तुम्हाला. त्याच्यामुळं आत्मनिर्भर हिंगोली लोकसभा हा कॉन्सेप्ट घेऊन मी लोकांमध्ये जातोय. याच्यामध्ये आत्मनिर्भर हिंगोली लोकसभेचे पंचप्राण केलेत मी. 5 ज्या गोष्टी आहेत त्याच्यात शिक्षण असेल, रोजगार उद्योग एक आहे, त्याच्यानंतर पाण्याचा प्रश्न आहे, ट्रान्सपोर्टेशनचा प्रश्न आहे आणि शाळांमध्ये एक चांगली नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी व्हावी. या 5 गोष्टीची नितांत आवश्यकता हिंगोली लोकसभेच्या प्रत्येक मतदाराला आहे. डॉक्टर श्रीकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचे चांगले जवळचे संबंध आहेत असे हिंगोली लोकसभेमध्ये चर्चा आहे. भाजपला जागा सुटली तर डॉक्टर श्रीकांत पाटील फिक्स असं वसमत हिंगोली लोकसभेत विविध मतदारसंघात हीच चर्चा आहे की भाजपला जर जागा सुटली की डॉक्टर श्रीकांत पाटील हे भाजपचे लोकसभेतील उमेदवार असतात. देवेंद्रजी आमचे नेते आहेत. आज महाराष्ट्रामध्ये सर्व गोष्टी देवेंद्रजीच बघतात. संबंध चांगलेच आहेत, वादच नाही त्याच्यामध्ये. पण भारतीय जनता पार्टी हा इलेक्टिव्ह मेरिटवर जाणारा पक्ष आहे आणि ते प्रत्येकाची चाचपणी करणार. लोकांना काय अपेक्षित आहे, म्हणजे लोकांना हा माणूस आपला वाटतो का, लोकांमध्ये तो माणूस रमतो का, किंवा लोकांमधल्या ज्या अपेक्षा आहेत त्यांना एका मायेने म्हणा, एका आपुलकीने, एका आसक्तीने लोकांशी जोडल्या जातोय का. भाजप हा फार मोठा पक्ष आहे. भाजपाच्या यंत्रणा खूप मोठ्या आहेत. माझं नशीब की कमी वयामध्ये मला केंद्रीय मंत्र्यांबरोबर काम करता आलं. मध्य प्रदेशमध्ये मी मुख्यमंत्र्यांना सल्लागार पण होतो. राष्ट्रपती प्रतिभाताईंबरोबर होतो, अब्दुल कलामांबरोबर होतो. सगळ्या मोठ्या विभूतींबरोबर काम करण्याचं सौभाग्य मला मिळालं. ही जबाबदारी जर मला पक्षाने दिली तर निश्चितच मी हिंगोलीचा विकास आणि जी मागासलेली लोकसभा म्हणून आपल्यावर जो थोडासा डाग आहे आणि आपला विशेष म्हणजे नानाजी देशमुखांचा जिल्हा आहे, जे भारतरत्न नानाजी देशमुख आहेत, ज्यांना आजही मध्य प्रदेशमध्ये उत्तर प्रदेशमध्ये लोटांगण घालतात मुख्यमंत्र्यांसहित सर्व लोक. त्या नानाजींचं मी इथे कौशल्य विकास केंद्र केलं आणि जवळपास 6000 मुलांना ट्रेनिंग तिथे मोफत होणार आहे. तर माझा पहिला उद्देश आहे की हिंगोली मतदारसंघातला प्रत्येक तरुण हा छान इनशर्ट करून हातात रिझ्युमे घेऊन शहरात जावा, सन्मानाने नोकरी मानावी आणि तो कौशल्ययुक्त असावा. म्हणजे बिगारी कामगार न राहता हा प्रोग्राम सन्मानाने कुठल्या तरी मोठ्या इंडस्ट्रीत काम करावा, हा प्रमुख उद्देश माझा लोकसभेसाठी आहे. काय वाटते आता काही दिवस राहिलेत आचारसंहिता लागायला, भाजप जोर लावते का हिंगोली लोकसभेची जागा सोडून घेण्यासाठी? तुमचे पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी वगैरे, मागं काही बातम्या आल्या होत्या की विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या कार्यपद्धतीवर देखील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी शंका उपस्थित केली होती भाजपला ही जागा सोडून घेण्यासाठी. मला हेमंत पाटलांबद्दल निश्चित खूप आदर आहे. वयाने मोठे आहेत, अनुभव पण मोठा आहे आणि हेमंत पाटलांचं काम त्यांच्या जागी आहे. मी कोणीही नाही आहे की त्यांच्या कामाचं मी विश्लेषण करेल किंवा मी त्रयस्थ आहे की त्यांच्या कामाला मी सर्टिफिकेट देईल. त्या माणसाने काम केलं, 5 वर्ष काम केलं. शेवटी जनता जनार्दन आहे, जनतेला ठरवायचं की कोण आहे. आणि भाजप, शिवसेना आणि अजितदादांचं राष्ट्रवादी, ह्या तिघांनी आता आपण सोबत आहोत. तर एकमेकाबद्दल आदर असणं, सन्मान असणं आणि तिघांचे जे शीर्ष नेतृत्व आहे ते एकत्रित बसून ह्या जागा ठरवतील. मला असं वाटतं की हिंगोली लोकसभेची गरज हे आपला माणूस आणि आपला भूमिपुत्र शोधण्यामध्ये लोक व्यस्त आहेत. लोकांना पार्टीबद्दल सन्मान आहे. आदरणीय पंतप्रधानांनी जे देशाला विश्वात एक गौरव मिळवून दिला, म्हणजे सनातन संस्कृती असेल, विकास असेल आणि इंडिया जे 2047 मधला असणार आहे त्याचे ते संकल्पक आहेत. मला असं वाटतं की हे सर्व विषय घेऊन आत्मनिर्भर जसा देश होतोय तसा आत्मनिर्भर हिंगोली लोकसभा व्हावी यासाठी मी प्रयत्न राहणार आहे. तुम्ही वॉर रूम देखील काढलेली दिसते. काय इथून कामं चालतात लोकसभेमध्ये?
माझ्यावर आता तेलंगणाच्या वॉररूमची जबाबदारी होती. खूप मोठमोठ्या वॉररूम्स मी पाहिल्या. ही माझी छोटीशी वॉररूम आहे. आपल्या लोकसभेच्या जे लोकांचे प्रश्न आहेत आणि लोकसभेची जेव्हा आपण वॉररूम तयार करायला आम्हाला पक्षाने सांगितली, त्या बेसिक अशा गोष्टी आहेत की लोकांच्या समस्या काय आहेत. मी स्वतः स्ट्रॅटेजिस्ट राहिलो. मी अमेरिकेत व्हाईस प्रेसिडेंट पॉलिटिकल अफेअर्स होतो. म्हणजे राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकींमध्ये काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे त्याचाही मी एक भाग होतो. मला गोष्टी जेव्हा लक्षात आल्यात की इलेक्टिव्ह मेरिट डेव्हलप करणं, लोकांमध्ये परसेप्शन बिल्डिंग करणं, तुमचा स्वभाव खूप महत्त्वाचा आहे. आता तुम्ही पाहताना म्हणजे पूर्वी आम्ही लहानपणी पाहायचो की ग्रामसेवक आला किंवा सरपंच आला तर लोक दचकायचे, पण आज सहज कुठलाही माणूस आमदारांना जाऊन बोलतो, खासदारांना बोलतो. ही एक आपल्या याच्यात फ्री बिहेवियरल ॲटिट्यूड सगळ्यांमध्ये आलेला आहे. मला असं वाटतं की ह्या सर्व समस्या या वॉररूममध्ये समजल्या जातात, त्यांचं निराकरण काय. आणि मी वर्षापूर्वी जेव्हा आलो इथे तेव्हापासून प्रत्येक तालुक्याची मी ब्लूप्रिंट तयार केली. त्या तालुक्याच्या समस्या काय आहेत. जसं आता किनवट आहे, किनवटमध्ये जर तुम्ही वूड कल्चरवर जर काम केलं, तिथे लाकडाची संस्कृती आहे, सागवान आहे, तिथे फर्निचरला तुम्ही एक्सपोर्ट करता, इम्पोर्ट करू शकता. हनी कल्चर तिथे डेव्हलप होऊ शकतं. आपल्या इथे तीर्थस्थान आहेत. मी आता महाकाल लोकचा मी तिथे कन्व्हेनर होतो, जे मध्य प्रदेशमध्ये उज्जैनमध्ये एवढी मोठी महाकाल लोकची संकल्पना आली. शंकराचार्यांचं मोठं तिथे न्यास झालं. मी आपलं नागनाथ लोक करायची माझी संकल्पना आहे. त्यानंतर आपल्या तिकडे रोजगाराच्या ज्या समस्या आहेत, तर प्रत्येक विधानसभेमध्ये जे हिंगोलीचं आत्ता एक मोठं स्किल सेंटर झालं, त्याच धर्तीवर प्रत्येक विधानसभेमध्ये एक स्किल सेंटर असावं. आणि आम्ही संकल्प घेतलाय की आमच्या पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत, आजही बूथ प्रमुखांच्या घरी जेव्हा जातो तर डोक्याला पत्र लागतात, तालुका अध्यक्ष गरीब आहेत. कार्यकर्त्याला आपण रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या माध्यमातून मजबूत करणं हा एक संकल्प घेऊन मी पूर्ण लोकसभेत फिरतो. नक्कीच. तर हे होते डॉक्टर श्रीकांत पाटील आणि आपण पाहू शकतो की एक मोठा जनसंपर्क त्यांच्यामध्ये आहे आणि विकासाचा एक चांगला अजेंडा घेऊन ते हिंगोली लोकसभेमध्ये भाजपला जर जागा सुटली तर ही हिंगोली लोकसभा ते लढवणार आहेत आणि एक चांगला युवा खासदार हिंगोली लोकसभेला मिळू शकतो. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, हिंगोली.